जय भीम. शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बुद्ध धम्म आणि भारतीय राज्यघटना एक मूल्य तुलनात्मक मीमांसा. त्याचे लेखक आहेत किरण डोंगरदिवे. बुद्ध धम्म आणि भारतीय राज्यघटना एक धार्मिक तत्वज्ञान, दुसरी एक धर्मनिरपेक्ष कायिक रचना. पण या दोहोंच्या मुळाशी पाहिले तर एक विलक्षण साम्य आढळते. ते म्हणजे मूल्यांच्या केंद्रबिंदू मानव आहे. बुद्धांनी जिथे मनुष्याच्या दुःख मुक्तीसाठी धर्म मांडला, तिथे भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच मानवी स्वातंत्र्याचे वलय निर्माण केले. भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतरणाचा निर्णय जवळपास नक्की झालेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी 1934 पासून बुद्ध धम्माचा अभ्यास केलेला होता. राज्यघटना लिहित असताना बौद्ध भिक्खूंच्यासाठी असलेले नियम जर सर्वांनी पाळले तर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी होऊ शकते याची त्यांना खात्री होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य, बौद्ध संघाची नियमावली आणि विविध देशांच्या राज्यघटना यांचा अभ्यास करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे आपल्या धम्म अनुयायांकडून आपसुकच संविधानाचे पालन झाले पाहिजे असे कार्य बाबासाहेबांनी केले. मुळात बुद्ध धम्म मानवाभिमुखता असलेला धम्म होय. बुद्धाचे जीवन कार्य म्हणजे एक प्रकारचा समाज परिवर्तनाचा प्रकल्प होता. त्यांनी धार्मिक सत्तेच्या रूढी, वर्णव्यवस्थेचे आधिपत्य आणि आत्मा ईश्वर सदृश्य अस्पष्ट कल्पनांची चिकित्सा केली. त्यांनी मांडलेले 4 आर्य सत्य आणि 8 पदवी मार्ग तत्वज्ञान केवळ आध्यात्मिक नव्हे तर ते मानवी मुक्तीसाठी आवश्यक असे व्यावहारिक मार्गदर्शक तत्वे होती. नंबर 1, दुःख. जीवन हे दुःखमय आहे. नंबर 2, दुःख समुदय. दुःखाला कारण आहे म्हणजे तृष्णा. नंबर 3, दुःख निरोध म्हणजे ते निवारणीय आहे. नंबर 4, दुःख मध्यम मार्गाने निवारण शक्य आहे. या विचारांमध्ये मानवाची केंद्रता, कारण मीमांसा आणि उत्तरदायित्व या मूल्यांची स्पष्टता आहे. याचे परिपाक संविधानाच्या तत्वातही दिसतो. त्याच वेळी भारतीय राज्यघटना ही मानवता तत्वांचा आधुनिक आविष्कार होय असे आपल्या लक्षात येते. भारतीय राज्यघटना ही जगातील एक प्रगल्भ आणि तत्वनिष्ठ घटना आहे. तिची प्रस्तावना थेट सांगते की समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक भारत घडवायचा आहे, जिथे सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व मिळेल. ही मूल्ये कुठून आली? अनेक विचार प्रवाहातून आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यासंगातून. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध प्रेरणा इथे निर्णायक होत्या हेही इथे लक्षात घ्यावे लागते. भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता सांगितली आहे त्या समतेचे मूळ हे बुद्ध धम्माच्या विचारसरणीमध्ये आपल्याला सापडते. बुद्धांनी समाजाला सर्वप्रथम दिलेला संदेश म्हणजे कोणताही माणूस जन्माने श्रेष्ठ नाही, कर्मानेच श्रेष्ठ होतो. वर्णव्यवस्थेच्या तीव्र विरोधात उभे राहून त्यांनी सामाजिक समतेचा सार्वत्रिक सिद्धांत मांडला. त्याचे अनुयायी शूद्र, स्त्रिया, राजा, ब्राह्मण, परकीय सर्व एकाच संघात होते. भिक्खू संघ ही भारतातील पहिली लोकशाही संस्था होती जी धर्मावर नव्हे विवेक आणि करुणेवर आधारित होती. या सर्व बाबींचा विचार केला असता आपल्याला भारतीय राज्यघटनेत समतेला मूलभूत अधिकारात स्थान आहे असे लक्षात येते. जसे की भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 14 नुसार सर्वांना कायद्यापुढे समानता आहे, त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 15 नुसार जाती, लिंग, धर्मावर आधारित भेदभाव निषिद्ध मानला गेला आहे. अशा उदाहरणांचा विचार केला असता बुद्ध धम्माने ज्या मूल्यांची पेरणी केली त्याचा आधुनिक आविष्कार राज्यघटनेत झाला आहे हे आपल्या लक्षात येते. बुद्ध धम्मात अत्त दीप भव म्हणजे स्वतःचा दीप बना हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. बुद्ध धम्म ही बुद्ध स्वतःही म्हणतात, माझ्या शब्दावर अंधश्रद्धा ठेवू नका, तपासा, विचार करा आणि मग स्वीकारा. ही विवेकाची शिकवण म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याचे बीज होय.
राज्यघटनेने यालाच पुढे नेले ते अनुच्छेद 19 मध्ये विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, व्यवसाय यांचे स्वातंत्र्य देऊन, त्याचप्रमाणे अनुच्छेद 25 ते 28 द्वारे भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय अधिकार नव्हे, तर विचार स्वातंत्र्याची बौद्ध परंपरा आधुनिक कायद्यात गुंफली गेलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये बंधुत्व फार महत्वाचे मानले गेलेले आहे. ही बंधुत्व म्हणजे करुणेचे सामाजिक स्वरूप असून बुद्ध धम्मामध्ये मैत्री आणि करुणा या भावना केवळ वैयक्तिक नव्हत्या, त्या सामूहिक जीवनाचे केंद्रस्थानी होत्या. बुद्ध म्हणतात, सर्व प्राणी सुखी राहोत, सर्वांची दया व्हावी. बंधुत्व म्हणजे सर्वांना सामावून घेणे हाच विचार पुढे नेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बंधुत्व हा राज्यघटनेचा प्राण आहे. ती बौद्ध करुणेची आधुनिक आवृत्ती आहे. बौद्ध मार्ग आणि राज्यघटनेच्या मूल्य विवेक या दोन्ही तुलनात्मक विचार केला असता या बुद्ध धम्माचा मार्ग आणि राज्यघटनेतील नियम आणि मूल्य हे परस्परांना किती पूरक आहेत हे आपल्याला पुढील उदाहरणावरून दिसून येते. बुद्ध धम्मात अष्टांगिक मार्ग हा मानवाच्या समाधानी जीवनाचा मार्ग आहे. त्यात सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती, सम्यक समाधी ह्या बाबी अंतर्भूत असून हे मूल्य वृक्षच आहे. भारतीय राज्यघटनेत या तत्वांचे आधुनिक व नैतिक प्रतिबिंब आहे. सम्यक दृष्टी म्हणजे धर्मनिरपेक्षता, सम्यक वाणी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सम्यक आजीविका म्हणजे समान संधी, सम्यक स्मृती आणि समाधी विवेकाधिष्ठित न्याय. एकंदरीत राज्यघटना म्हणजे बुद्धांच्या तत्वज्ञानाचे कायिक रूप आहे. हे धर्माच्या नावाने नव्हे, तर करुणा, विवेक आणि समतेच्या आधारे चालणारे राज्य घडवण्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, निष्कर्ष आणि चिंतन या सर्वांचा विचार केला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार आणि धम्माचे व्याख्याते होते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर बुद्ध धम्माचे नवसंवेदक आणि समता मूल्यांचे प्रखर अधिष्ठाता होते. त्यांनी राज्यघटनेच्या रचनेत बौद्ध मूल्यांची आधुनिक भाष्यात्मक पेरणी केली. त्यांच्या दृष्टिकोनात धर्म आणि कायदा यामधील सीमारेषा स्पष्ट होती, पण दोघांचे अंतिम ध्येय मानवी सन्मान आणि सामाजिक न्याय होते. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात सांगितले की बुद्धाचा धर्म म्हणजे विचार, करुणा आणि क्रिया यांचा समन्वय. त्याच तत्वज्ञानाच्या आधारावर त्यांनी घटनेत एक असा भारत निर्माण केला जिथे शूद्र, स्त्रिया, दलित, आदिवासी यांना केवळ हक्क नव्हे, तर मानवतेचे अधिष्ठान मिळावे. सर्वसामान्य माणसाला संविधानात धम्म दृष्टिकोनाचा येणारा अनुभव फार स्वाभाविक असतो. आपण जेव्हा घटनेची प्रस्तावना वाचतो तेव्हा मला धम्म पदातील एक परिच्छेद, न हि वेरेन वेराणे संमतीथ कुदाचन अवेरेन च संमती एष धम्मो सनंतनो आपल्याला सहज आठवतो. त्याचा अर्थ द्वेषाने द्वेष संपत नाही, मैत्रिणीच संपतो असा असतो. घटनेतील बंधुत्वाची संकल्पना, समानतेचा आग्रह, न्यायाची मागणी हे सारे बुद्धांच्या धम्मदृष्टीचे आधुनिक रूप आहे. प्रत्येक नागरिकाने राज्यघटना केवळ कायद्याच्या दस्तऐवज म्हणून नव्हे, तर धम्माचे सार्वजनिक भाष्य म्हणून वाचले पाहिजे. बुद्ध धर्मातील पंचशील आणि भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार, कर्तव्य यांच्यात सखोल साधर्म्य आहे. पंचशील हे नैतिक आचारसंहितेचे 5 नियम आहेत. हिंसा नको, चोरी नको, विकृत काम नको, खोटे बोलू नको आणि नशा सुद्धा करू नको. हेच तत्व राज्यघटनेच्या व्यक्ती स्वातंत्र्य, समानता, कायदा व नीतिमूल्यांच्या स्वरूपातच दिसतात. दोघेही माणसांच्या स्वातंत्र्याला मर्यादित करत नाहीत, तर ते सजग, जबाबदार आणि सद्वर्तनशील बनवतात. म्हणूनच पंचशील ही बुद्ध धर्मातील नैतिक मूल्य राज्यघटनेतील लोकशाही मूल्यांशी सुसंगत आहेत. बुद्ध धर्म आणि भारतीय राज्यघटना या दोघांमधला संवाद हा विचारांचा सेतू आहे. तो सेतू म्हणजे धम्म म्हणजे कायदा नव्हे, तर कायद्याला मानवता देणारा मूल ग्रह आहे. घटना म्हणजे धर्म नव्हे, पण धर्माचे विवेकशील भाषांतर आहे. समाज म्हणजे संस्था नव्हे, तर मूल्यांची प्रयोगशाळा आहे. आजच्या विभाजनवादी आणि तिरस्कार प्रधान सामाजिक रचनेत बौद्ध तत्वज्ञान आणि संविधान या दोघांचीही एकत्र पुनर्पठन करणे ही काळाची गरज आहे. हे पुनर्पठन केवळ अभ्यासकांनी नाही, तर सामान्य नागरिकांनी करावे, कारण सर्वांच्या भल्यासाठी केलेल्या
मूल्यमंथनातच खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. या ठिकाणी हा लेख वाचून झालेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.